उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय पटलावरती चर्चेला आली ती पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हेच ते सिंहासन। सध्या एसीबीनं याच सिंहासनाची किंमत केलेली होती आणि त्याचे पडसाद सध्या राजकीय पटलावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। TV9च्या माध्यमातून या सिंहासनाची पहिली झलक आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। अत्यंत देखणी आणि कोरीव काम केलेली ही सध्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे सिंहासन पाहायला मिळत आहे। जुन्या शिवसेना भवनमध्ये बसून तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच सिंहासनावरनं केलेलं होतं आणि त्याच खुर्चीची किंमत एसीबीनं लावली होती आणि त्यावरनं सध्या राजकीय वादंग होताना पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की अत्यंत देखणी आणि सुबक असं कोरीव काम केलेली ही हे सिंहासन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। बाळासाहेब ठाकरे याच सिंहासनावरती बसत होते। जुन्या शिवसेना भवनमध्ये या ठिकाणी याच सिंहासनावरती बाळासाहेब हे बसत असल्याचं सांगितलं जातं। बघू शकता की डरकाळी फोडणाऱ्या वाघांवरती ही खुर्ची या ठिकाणी विराजमान झालेली आहे। डरकाळी फोडणारे दोन वाघ दोन्ही खुर्चीच्या या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत, तर मागच्या बाजूला अत्यंत सुबक आणि कोरीव काम केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। दोन माणसांना सुद्धा उचलणं अवघड जाईल अशी या खुर्चीचं वजन या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या राजकीय पटलावरती याच खुर्चीची सध्या चर्चा आहे। पहिल्यांदाच TV9च्या माध्यमातून ही खुर्ची कशी दिसते या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच पद्धतीनं सध्या राजन साळवी यांच्या घरी नित्यनियमानं याच खुर्चीची रोज पूजा या ठिकाणी केली जाते आणि सध्या याच खुर्चीची चर्चा सध्या राजकीय पटलावरती रंगलेली आहे। एसीबीनं ज्या पद्धतीनं या खुर्चीचं मोजमाप केलं त्यानंतर खऱ्या अर्थानं ही खुर्ची म्हणजेच बाळासाहेबांचं सिंहासन हे या ठिकाणी चर्चेमध्ये आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।